की हा सगळा जो घोळ होतोय, शाही जातीये, बीजेपीमुळे जातीये. नमस्कार, जय हिंद, जय भारत. आज महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव असं म्हणलं जातं, कारण महानगरपालिकासाठी मतदान सुरू आहे. आणि मी बातम्या बघतीये सकाळपासून, तर अशा बातम्या येतात आहे, की ज्यांनी एक मतदार कन्फ्युज्ड होऊन अगदी वेगळाच निर्णय घेऊ शकतो काहीतरी. हातावरची, बोटावरची शाई पुसली जातीये. माझ्या बोटावर सकाळी मी 8 वाजता मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर मी घरात येऊन कामंसुद्धा केली आहेत. असं नाही की मी पाण्यात हात वगैरे घातलेला नाहीये. पण तरीही माझ्या बोटावरची शाई अजूनही ॲज इट इजच आहे. जे लोकं म्हणतात लोकशाही वाचवा आणि मतदान करा, ते लोकच खोटं बोलायला लागलेत. आणि हास्यास्पद आहे हे सगळं, जेव्हा हे सगळं मराठी मीडिया आपल्या मीडियाद्वारे, आपल्या बातम्यांद्वारे हे लोकांपर्यंत पोहोचवती आहे, राईट? पुण्यामध्ये एक असा प्रकार सांगतात आहेत, म्हणजे अजित पवारच्या गटाकडनं, की बायका मतदान करतात, बाहेर जातात, बोटावरची शाई पुसतात आणि परत येऊन मतदान करतात. ही गोष्ट खरोखर हास्यास्पद आहे. आणि जे खरोखर सुशिक्षित आणि व्यवस्थित विचार करणारे लोक असतील ना, त्यांना हे अजिबातच पटण्यासारखं नाहीये. कारण मतदान करताना आम्ही पण जातो मतदान करायला. मतदान करताना त्या खोलीमध्ये 5 ते 6 जण बसलेले असतात, जे रीचेक करत असतात प्रत्येक वेळेला. तुमचं कार्ड तपासलं जातं, तुमचा नंबर तपासला जातो, चेक केलं जातं आणि त्यानंतर तुमच्या बोटाला शाई लावून मग तुम्हाला आतमध्ये पाठवून मतदान करायला ते परवानगी देतात. आणि त्याच्या व्यतिरिक्तही प्रत्येक पार्टीचे लोक बाहेर बसून व्यादन तपासत असतात. एवढी सगळी यंत्रणा जेव्हा काम करत असते, तेव्हा मला हा प्रश्न पडतो अशा राजकारणी लोकांकडनं, की कसं तुम्ही हे म्हणू शकता, की बोगस मतदान होतंय आणि मतदार जातात बाहेर, शाई पुसतात, परत आत येतात. अहो, त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड असेल, त्या कार्डवर त्यांचा फोटो असेल, याद्यांमध्ये त्यांचा फोटो असेल, त्यांना एक पर्टिक्युलर नंबर मिळाला असेल. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरवून फक्त बोगस मतदान. म्हणजे काँग्रेसनी एक नरेटिव्ह सेट करून ठेवलं लोकांसाठी. मी कुठल्याही पार्टीच्या फेवरमध्ये बोलत नाही. पण जेव्हा कुठल्याही पार्टीचे प्रतिनिधी अथवा कुठल्याही पार्टीचे लोक येऊन हे खोटं पसरवतात, तेव्हा तुम्ही लोकांना काही निर्बुद्ध समजता का? की लोकांना कधी त्यांनी ही प्रक्रियाच पार पाडली नाहीये मतदानाची, कोणाला काही माहीत नाहीये, तुम्ही जे सांगाल ते ऐकेल. बरं, काही लोकं ऐकतात सुद्धा हां आणि विचार बदलतात. माझी हात जोडून प्रत्येकाला हीच फक्त विनंती आहे, आपल्या डोक्यात आपलं माइंड सेट करा, की तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही मतदान करा. यसल्या खोट्या निवडणुकांच्या बाबतीत जो खोटी पब्लिसिटी चालली आहे ना, त्याला कोणीही बळी पडू नका. ही कृपया सगळ्यांना विनंती आहे माझी. कारण एक अजून मला मी मी जे बातम्यांमध्ये बघतीये, तेच मी बोलतीये इथे. एक बातम्यांमध्ये अजून एक आली बातमी मगाशी, की एक नाशिकचे व्यक्ती होते. त्यांनी ही कंप्लेंट केली, की मी बटन दाबतोय शिवसेनेचं, पण लाईट लागतोय आहे भाजपासमोर. हा किती बालिशपणा आहे म्हणजे. बरं, त्यांना हे सांगितलं गेलं, की जर तुमच्याबरोबर हा एक इन्सिडेंट घडला आहे, सो तुम्ही आम्हाला लिखित तक्रार लिहून द्या. लिखित तक्रार त्यांनी लिहून दिली. त्यानंतर तिथे जे निवडणूक आयोगाचे कोण अधिकारी बसले असतील, कोण तिथले लोक असतील, त्यांनी सांगितलं आम्ही ह्याच्यावर तपासतो. पण जर तुमचं चूक निघालं, तुमचं खोटं निघालं, तर तुमच्यावर सुद्धा पोलीस कंप्लेंट केली जाईल. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा येऊन मीडियासमोर हे सांगताय, की मी कुठलंही बटन दाबलं तरी बीजेपीचं बटन दाबलं जातंय. मुळात ईव्हीएममध्ये घोटाळा होऊच शकत नाही. पण जर तुम्ही हे सांगताय आणि जर तुम्ही हे मीडियासमोर येऊन सांगताय लोकांची दिशाभूल करायला आणि जर ते खोटं निघालं, तर तुम्हाला जर हे म्हणलं गेलं, की तुमच्यावर सुद्धा जर हे खोटं निघाल्यावर पोलीस कंप्लेंट होईल, तर हेच लोकं बोंबा मारतात, की बघा आम्हाला धमकी दिली जाते. जर तुम्ही खरे आहात, तर ती धमकी समजू नका.
पण जर तुम्ही उगाच येऊन काहीतरी बोलताय, तर तुम्हाला पोलिसच्या कारवाईला समोर जावं लागेल. इतकी सोपी गोष्ट होती. त्यात तुम्हाला धमकी कोणी दिली? बरं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जे बातम्यांमध्ये दाखवतात आहे, त्याच्या अनुषंगाने मी सांगतेय, प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं जातंय, की हा सगळा जो घोळ होतोय, शाई जातीये, बीजेपीमुळे जातीये. बटन दाबल्यावर कुठलं भलतंच लाईट लागतो, बीजेपीमुळे होतो. प्रत्येक गोष्ट बीजेपीमुळे कशी काय होऊ शकते बरं? या भारतात किंवा या आता जो महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक चालली आहे, त्याच्या सगळ्या मागे फ्रॉड करणारं फक्त एकटं बीजेपीच आहे? असं म्हणायचं आहे का इथल्या लोकांना? मला फक्त एवढंच मतदारांना हे सांगायचं आहे, तुम्ही जेव्हाही मतदान करायला जाताय, कृपया कोणाच्याही खोट्या बोलण्याला भुलू नका. विकासाला महत्त्व द्या. आज हा भारतामध्ये हिंदुत्ववादी सरकार असणं फार गरजेचं आहे. विकास होणं त्याहून जास्त गरजेचं आहे. आजकाल सोशल मीडिया इतकं ॲक्टिव्ह आहे, की आपल्याला प्रत्येक गोष्ट समजू शकते. पूर्वीसारखं नाही आहे, की कोणतरी आलं आणि आपल्याला 4 गोष्टी खोट्या सांगून गेला, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मतदान केलं. जी चूक लोकसभेच्या वेळेला झाली, एक खोटा नरेटिव्ह सेट करून हे सांगितलं गेलं, की बीजेपी कसं खोटं बोलून लोकांना फसवतीये आणि नंतर कसा त्रास होणार आहे. त्या खोट्या गोष्टींना कुठल्याही बळी पडू नका. फक्त विकास बघा, फक्त विकासाला महत्त्व द्या. त्यानंतर हिंदुत्ववादी काय आहे त्याला महत्त्व द्या आणि मतदान करा. पण मतदान नक्की करा, ही प्रत्येकाला विनंती आहे. तुमचं मत खूप अनमोल आहे आणि एक व्यवस्थित आणि छान कारभार करणाऱ्या व्यक्तीला आपलं मत द्या आणि आपला मतदानाचा हक्क बजावा. एवढीच विनंती आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह. तोवर नमस्कार. जय हिंदू राष्ट्र, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.